मुंडे साहेब, आपलं स्वागत आहे. आभारी. मी काटेरी मुकुट म्हटलं याचा अनुभव तुम्हाला गेल्या काही काळामध्ये आला असेल, कारण की सर्वसामान्य लोकांच्या या निगडीत असलेलं हे खातं आहे. जेव्हा हे खातं आपल्याला मिळालं तेव्हा आपण काहीतरी या खात्याचं व्हिजन पाहिलं असेल, तर ते व्हिजन नेमकं काय होतं? विभाग म्हणून विभागाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ शेतकऱ्यांना किती मिळतो, किती लाभार्थ्यांची संख्या आहे, किती वाढू शकते, अधिकचे पैसे आपण त्यांना शेतकऱ्यांना कसे देऊ शकतो, ह्या सर्व गोष्टीची पाहणी आपण स्वतः केली. आढावा बैठका घेतल्या, प्रत्येक विभागात जाऊन घेतल्या, जिल्ह्यात घेतल्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की खऱ्या अर्थानं अतिशय प्रामाणिकपणानं या कृषी विभागात काम केलं आणि या सर्व योजना, कृषी विभाग तर एक तर सलग शेतकऱ्याशी निगडीत आहे आणि कृषी विभागाचे जे काय योजना आहेत त्या डायरेक्ट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्या डायरेक्ट DBTवरती आहेत. त्यामुळं सर्वात पहिला प्रश्न असा होता की मी ज्यावेळेस जबाबदारी घेतली त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मागेल त्याला शेततळं ही योजना असेल, म्हणजे ती मागेल त्याला नावाला होती, पण वस्तुस्थिती पाहिलं तर ती लॉटरी पद्धतीनं असायची. राष्ट्रीय यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये ज्या काही योजना होत्या त्याच्यामध्ये सुद्धा मागेल त्याला होतं, पण त्यालाही लॉटरी पद्धत होती. आणि त्यावेळेस मी जबाबदारी घ्यायच्या अगोदर फक्त या राज्यातल्या 6,000 शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड व्हायची. आणि ज्यावेळेस मी मागेल त्याला हा शब्द काढून अशा पद्धतीनं आपण निर्णय घेतला आणि त्यानंतर लक्षात आलं की जवळजवळ 68% आम्ही लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या मागच्या 1 वर्षामध्ये वाढवली. त्यामुळं माझं एक साधारणसं विजन होतं की जेवढं काही आपल्याला शेतकऱ्याला देता येईल तेवढं कमी आहे. कारण शेतकरी हा उघड्या आभाळाखाली आपले व्यवसाय करत असल्यामुळं त्याला दुष्काळाचंही भोगावं लागतं, अतिवृष्टीचंही भोगावं लागतं, सततच्या पावसाचंही भोगावं लागतं आणि पाऊस नाही आला आणि पूर आला त्याचंही भोगावं लागतं. त्यामुळं या माझ्या कृषी विभागाच्या जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेतकऱ्याला जास्तीत जास्त जेवढं काही देता येईल आणि अशा संकटातून त्याला उभं करता येईल हाच माझा या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे आणि तेच माझं खरं विजन आहे. बरं, खातं ज्यावेळेस आपल्याला मिळालं त्यावेळेस पहिलं काय आपण काम केलं? मी आपल्याला सुरुवातीला एक गोष्ट सांगितली की पहिलं काम ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस ती जी लाभार्थ्यांची संख्या होती वेगवेगळ्या योजनेतली ती 6,000हून मी जवळजवळ 68% वाढ केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्यासमोर आव्हान होतं की ज्यावेळेस मी जबाबदारी घेतली त्यावेळेस शेतकरी PM किसान सन्मान योजनेचे आपल्या राज्याचे लाभार्थी फक्त 70 लाख होते. आणि त्यानंतर राज्य सरकारने, मी कृषी मंत्री झाल्यानंतर राज्य सरकारने सुद्धा राज्याची नमो शेतकरी सन्मान योजना चालू केली. म्हणजे जे केंद्राचे 6,000 तेच राज्याचे 6,000. आता हे 6,000 सुद्धा राज्याचे त्या फक्त 70 लाख शेतकऱ्यांनाच देण्यात येत होते. मी स्वतः ड्राईव्ह घेतला, मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यात फिरलो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी या माझ्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 22 लाख शेतकरी नवीन ॲड केले आणि त्या 22 लाख शेतकऱ्यांना 15वा, 16वा, 17वा, 18वा हा PM किसान सन्मानचा हप्ता मिळाला आणि 5 हप्ते या 92 लाख शेतकऱ्यांना राज्याचे नमो शेतकरी सन्मानचे मिळाले. तुम्ही शेतकऱ्यांचे मुलगा आहात, म्हणजे तुम्हाला कोळपणी, खुरपणी, नांगरणी या सगळ्या जे शब्द आहेत जे शेतकऱ्यांशी आहेत ते निगडीत आहेत, या सगळ्याची जाण आहे. पण ज्यावेळेस एखादं खातं कुणाला तरी द्यायच्यासाठी आपल्याकडे येतं तर त्यात आव्हानं देखील असतात, खूप सारी आव्हानं असतात. हे खातं स्वीकारल्यानंतर कुठलं मोठं आव्हान होतं असं तुम्हाला वाटतं? खातं स्वीकारल्यानंतर पहिलं मागच्या वर्षीचं ज्यावेळेस आपण पाहाल, एकतर मी खातं स्वीकारायला आणि संबंध राज्यात दुष्काळ पडायला, त्यात 1 रुपयात पीक विमा योजना आणली. आता ती योजना आणल्यानंतर मला म्हणजे ते एक मोठं आव्हान होतं की दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये 1 ना 1 रुपया आपण शेतकऱ्यांचा जो राज्य आणि केंद्र सरकारने भरला त्याची एकूण 8,000 कोटी रुपयाची रक्कम होती, जो प्रीमियम राज्य आणि केंद्र सरकारने या ठिकाणी भरला. शेतकऱ्याला फक्त 1 रुपयाच भरावा लागला. अशा ह्याच्यात 8,000 जेवढे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने भरले
प्रीमियम पीक विमा कंपनीत 8,000 शेतकऱ्यांचं वाटपसुद्धा या ठिकाणी केलं. मोठं आव्हान होतं. रोज कंपन्यांच्या सोबत बैठका, पीक विमा कंपन्यांच्या सोबत बैठका घ्याव्या लागत होत्या. ज्यावेळेस माझ्या आवाकाच्या बाहेर काही गोष्टी जात होत्या त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत या कंपनीच्या बैठका घ्यायला लावल्या. आणि हे जसं पीक विमा या देशात, राज्यात लागू झाला आणि राज्यात आपला 1 रुपयात लागू झाला, जेवढा प्रीमियम भरला आहे तेवढा सर्व शेतकऱ्यांना या देशातलं इतिहासात महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. हे आव्हान माझ्यासमोर होतं. दुष्काळाच्या काळात ते या ठिकाणी दिलं. पंचनाम्याची जी पद्धत आहे ती आणखी सोपी कशी करता येईल असं आपल्याला वाटतं का? आता याच्यात पंचनाम्याची पद्धत ही आणखीन सोपी करता येऊ शकते, ज्याला आपण NDVI आपण आत्ता नव्याने ही पद्धत अवलंबणार आहोत. म्हणजे नॅचरल रिसेसिव्ह व्हेजिटेटिव्ह इंडेक्स ज्याला आपण म्हणतो. तर या NDVI-कडनं ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस पिकाचा एक्झॅक्ट सॅटेलाईट इमेजेस घेऊन ज्या इमेजेसला कुठलीही पीक विमा कंपनी किंवा सरकारी यंत्रणा शेतकऱ्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवू शकणार नाही. त्यामुळं ते NDVI पण स्वाभाविक आम्ही करतो आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी माझा प्रयत्न आहे की आम्ही काही करून NDVI आल्यानंतर पीक पाहणीच्या ड्रोनच्या पंचनाम्याचा पण आम्ही या ठिकाणी प्रयोग करणार आहोत. काही ठिकाणी ज्या सॅटेलाईट इमेजेसच्या बाबतीमध्ये कुठं अडचण निर्माण झाली तर ती अडचण दूर करण्यासाठी मग ड्रोनची सुद्धा जी पीक पाहणीसाठी ड्रोन काही विद्यापीठांनी तयार केलेले आहेत त्याचासुद्धा आम्ही वापर येणाऱ्या काळात करणार आहोत. मध्यंतरी पीक विम्याच्या बाबतीत काही आकडेवारी आपल्याच खात्याकडनं समोर आलेली होती की लागवड क्षेत्रापेक्षा 300 पट, 200 पट, कुठे 500 पट अशा प्रकारचा विमा उतरवला गेला. खास करून जी कांद्यासारखी पिकं आहेत त्याच्यामध्येच हे पाहायला मिळालं. तुमचा माझा जिल्हा असेल किंवा नाशिक असेल, हे सगळे 9-10 जिल्ह्यांमध्ये असा प्रकार झाला होता. तर हे नेमकं करतंय कोण आणि कशासाठी करतं? एक लक्षात घ्या, कुठल्याही एखाद्या चांगल्या योजनेमध्ये अशा पद्धतीची बदमाशी करायची, जगलरी करायची आणि या योजनेला बदनाम करायचं आणि भविष्यात ती योजना पूर्णपणानं बंद व्हावी अशा गोष्टी करणारे सुद्धा काही आहेत. आता मागच्या वेळेस ज्यांनी असे प्रकार घडले, आता जे CSC सेंटर आहेत हे सगळे प्रकार होतात कुठनं तर CSC सेंटरमधून होतात. म्हणजे उदाहरणार्थ नांदेडच्या शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यात CSC सेंटरहून बीड जिल्ह्यात एखादं क्षेत्र दाखवून तिथं पीक विमा भरायचा. बीड जिल्ह्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये असं CSC सेंटरला धरून पीक विमा भरायचा. धाराशिवच्या लोकांनी बीडचे CSC सेंटर धरून असा धरायचा. असे अनेक जिल्हे संबंध देशभर, ज्या 10 जिल्ह्याचा तुम्ही उल्लेख केला. पण आम्ही या बाबतीत कृषी विभागाने ज्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्यात स्वतः आदेश काढला. मी स्वतः आदेश दिले की हे आदेश काढा आणि यांच्यावरती FIR करा. FIR झाली. ज्यांनी कोणी असं केलं आहे त्यांना अटकसुद्धा झाली आणि त्यांना 1-1.5 महिना जमानतसुद्धा मिळाली नाही. हे माझ्यासमोर उदाहरण आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात म्हणजे यावर्षी आत्ता ज्यावेळेस आपण 24चा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांनी जवळजवळ 1,66,000, मागच्या वेळेस 1,70,000 यावेळेस 1,66,00,000 शेतकऱ्यांनी जो पीक विमा भरला. तर आत्ता कुठं तशी तक्रार नाही आहे. बोगस विमा प्रकरणाला आळा घालण्यासाठी एक व्यापक काही तुमच्या डोळ्यासमोर आहे का? मी सांगितलं ना की मागच्या वर्षी ज्या गोष्टी आम्ही केल्या, ज्या 150-200 FIR 3-4 जिल्ह्यात केल्या, सर्व त्या आरोपींना आम्ही अटक केलं. त्याच्यानंतर यावर्षी अशी कुठलीही तक्रार आलेली नाही आहे. आणि यावर्षी जर तशी त्या बाबतीतली तक्रार आली तर ऑलरेडी पीक विम्याच्या कायद्यामध्ये जसं कंपन्यांवर FIR करण्याचा आपल्याला अधिकार आहे, तसं सरकारला आणि कंपनीला फसवणाऱ्या अशा खोट्या जे काही शेतकरी दाखवून पैसे उचलणारे लोक आहेत त्यांच्यावरती पण कारवाई करायचा आपल्याला अधिकार आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना तुम्ही या ठिकाणी आणली होती, त्याचं काय फलित झालं आपल्याला वाटतं ह्या हे सगळ्या? बघा, पहिल्या टप्प्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये फार मोठं काम झालं. 6,000 कोटी रुपयाची ही योजना आहे. पहिला टप्पा, आता दुसरा टप्पा आम्ही आणला आहे. आणि या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये अगदी सीड देण्यापासून तर ते क्रॉप चांगलं येण्यापर्यंत, त्याला ड्रीपपासून मायक्रो ड्रीपपासून सर्व काही देण्यापर्यंत, विहिरीपासून शेततळ्यापासून अगदी त्याला यांत्रिकीकरण देणं. आणि एवढंच नाही की एखादं गाव आहे कायम दुष्काळी आहे, तिथं शेतकऱ्यांची जमीन क्षमता, जमीन धारणासुद्धा फार कमी आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी त्या गावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा जलसंधारणाची जेवढी कामं करायची आहेत ती सुद्धा आपण या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आपण घेतो आहे. म्हणजे आणि ही यावेळेसची जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 आहे, ह्या टप्पा 2 मध्ये अतिशय अभूतपूर्व काम या महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी होणार आहे. निसर्गचक्र बदलत आहे, मध्ये कधी जूनमध्ये पाऊस पडतो, कधी जुलैमध्ये पडतो, मग कधी पडतच नाही, किंवा यातून काही संशोधन होतं आहे का, किंवा पीक पद्धतीबाबत काही संशोधन केलं जात आहे का, खास करून जे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असेल? 2-3 गोष्टी आहेत की ज्यामध्ये शेतकरी ही पेरणी परंपरागत करतात आणि आभाळाकडे बघून करायचं आणि थोडा पाऊस पडला की पेरणी करायची. या बाबतीत अनेक विद्यापीठांना संशोधन केलेत आणि ते विद्यापीठ त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्याशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे हळूहळू शेतकऱ्यांना सुद्धा हे लक्षात आलं की हे निसर्ग चक्र आता बदललेलं आहे. आपल्याला आपल्या पेरणी पद्धतीमध्ये परंपरागत न करता आपल्याला निसर्ग चक्रासोबत शेती करावी लागेल. मध्यंतरी शेजारच्या राज्याची खूप चर्चा झाली कृषीच्या बाबतीमध्ये, की महाराष्ट्रामध्ये देखील तशाच प्रकारचं शेतकऱ्याला अनुदान देणं गरजेचं आहे, जेणेकरून पेरणीच्या वेळेस जर शेतकऱ्याच्या हातात पैसे मिळाले तर पुढचं म्हणजे व्याज किंवा कुणाकडनं पैसे उधारी करण्याची वेळ येऊ नये. तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीचं भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे की शेतकऱ्याला? तुम्ही ज्या राज्याचं सांगताय त्या राज्यामध्ये पीक विमा जो आहे तो त्यांनी ते राज्य पीक विमामधून काढलेला आहे. आणि पीक विम्याला पर्यायी योजना काय असू शकते असा त्यांनी विचार करून ती योजना आणलेली आहे. आम्ही सुद्धा पीक विम्याच्या बाबतीत आपण ज्या ज्या काही गोष्टी आता समोर येताना पाहतो आहे, तर राज्य सरकार म्हणून आणि कृषी विभाग म्हणून आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याला कुठला पर्याय आणखीन आणू शकतो का, जसं तुम्ही सांगताय त्याच्यापेक्षा आणखीन चांगली, की म्हणजे शेतकरी कसाच अडचणीत येणार नाही पेरणीपूर्वी, मग खरीप रब्बी दोन्ही, आणि त्याच्याकडे पैसे असतील, बँकेकडे चक्रा मारायची गरज नाही, पण शासनाचं ते अनुदान असेल, विमा म्हणून असेल किंवा अनुदान म्हणून असेल, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याचा पर्याय आपण शोधला पाहिजे. त्याच्यासाठी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली आपण कमिटी नेमलेली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती नक्कीच आम्ही कारवाई करू. महत्त्वाची कामं तुम्ही तर खूप सांगितली आहेस, मात्र कृषी मंत्री म्हणून कायमस्वरूपी तुमच्या लक्षात येईल की मी शेतकऱ्यांसाठी हे काम केलं असं कुठलं? एक लक्षात घ्या, म्हणजे तसं काम आणखीन मी खरं सांगतो प्रामाणिकपणानं की मी शेवटी शेतकरी आहे आणि मी शेतकरी आणि माझ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत मी काही खोटं बोलणार नाही. आपण 1.5 वर्षात जे काही केलं ठीक आहे, ते माझ्या ते पण कायम लक्षात राहील, एवढं चांगलं काम मी केलं आहे. पण जोपर्यंत 60% उत्पादन खर्च कमी होत नाही, ते सगळ्यात माझं मोठं काम आहे. मग कुठलाही शेतकरी असो, आपल्या राज्यातल्या 1.5 कोटी शेतकऱ्यांचं हे सगळं करणं हा जो क्रांतिकारी आहे, ते माझ्याकडून जर झालं तर माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. काही तास राहिले आहेत असं म्हणता येईल आता तुमच्या सरकारला. पुन्हा संधी मिळाली तर कृषी खातं आवडेल? बघा, मला जे दिलं आजपर्यंत, जी जबाबदारी मिळाली ती अतिशय प्रामाणिकपणाने पार पाडली आहे. सरकारला या ठिकाणी हे 1.5 वर्षाचं काम, महायुतीमधल्या सर्व मान्यवर नेत्यांना 1.5 वर्षाचं काम
कृषी मंत्री म्हणून माझं चांगलं वाटलं असेल तर ते पुन्हा जबाबदारी देतील. जबाबदारी देणं हे त्यांच्या हातात आहे. जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर ते प्रामाणिकपणानं शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थितपणानं गेलं पाहिजे, ही जिम्मेदारी माझी आहे. धनंजय मुंडे एवढ्या वेळ बोलतायत आणि त्यांना राजकीय प्रश्न जर नाही झाला तर त्यात मजा येणार नाही. खूप महाराष्ट्राला काही प्रश्न पडलेले आहेत. महाराष्ट्राने हे सगळं बघितलं आहे म्हणून तुम्हाला मी विचारतो तुमच्या बहीण आणि भावाबद्दलचं. पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूप जवळ आलेला आहात, तर हे संपलं नेमकं कसं? एक लक्षात घ्या, हे काही दिवसाचं नाही आहे. आम्ही जवळ हे मागच्या 5-6 वर्षापासून आम्ही जवळ आहोत. ठीक आहे, राजकीय विचारधारा वेगळी होती, पण कुटुंबामध्ये जो संवाद नव्हता तो संवाद 5-6 वर्षापासून आमच्या चालू झाला. त्यामुळं असं म्हणता येत नाही की आजच संबंध आमचे चांगले झाले. नाही, 5-6 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या कारणांनी घरात संवाद ठेवणं हे गरजेचं आहे. हे लक्षात आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी मागच्या ज्या काय झाल्या त्याच्यावरती पूर्णपणानं त्याचा विसर पडून आम्ही काही अशी एखादी घटना असते की तो एक घटना घडते की त्यातनं वाटतं की आता हे खूप झालं, बस झालं, यातनं नुकसान दोघांचंही होतं आहे किंवा कुटुंबाचं होतं आहे एकंदरीत. तो पॉईंट काय होता की ज्या एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पंकजाताईंचे आणि माझे संबंध आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये फार घनिष्ठ बहीण भावाचे संबंध आणि बहीण भावापलीकडे आम्ही मित्रांसारखं सुद्धा राहायचो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांचा विजय झाला त्यावेळेस मी पडलो, त्या मंत्री झाल्या, मग त्या उभ्या राहिल्या, मग त्या पडल्या, मग मी मंत्री झालो. ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर म्हणलं इथून पुढे आणखीन काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्या, काय कुठंतरी हे सगळं संपवलं पाहिजे. आपण घरात तरी सगळ्या गोष्टीत एकत्र राहू. राजकीय विचारधारा जी आहे ती आहे. ज्यावेळेस प्रसंग येईल राजकीय विचारधारा एकमेकांसमोर लढायच्या त्यावेळेस ती लढाई होईल, ती होईल. तेवढी लढाई ही त्या आचारसंहिता लागून मतदानापर्यंत पुन्हा एकत्र. देवाची कृपा अशी झाली की महायुतीमध्ये आम्ही गेलोत, त्यामुळे स्वाभाविकच राजकीयदृष्ट्या सुद्धा आम्ही आता एकत्रितच सगळ्या गोष्टीत काम करतो आहे. त्यामुळं अशी एखादी घटना म्हणून सांगता येणार नाही, पण वारंवार कुठंतरी आमच्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या, दोन्ही कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात होतं की हे काहीतरी झालं पाहिजे, देवाने असं काहीतरी घडून आणलं पाहिजे की परत एकत्र झाले पाहिजेत. काही लोक घडू देत. आणि ज्या वेळेस कोई शिद्दत से चाहता है कि ये मिलना चाहिए, एक साथ आना चाहिए, तो नियती पण सोबत साथ देते. जे घडलं त्याचा आनंद आहे. निश्चित. एकत्र आहात, एकत्र तुम्ही लढताय, तुमचा प्रचार पाहिलेला आहे. आता दसऱ्याला तुम्ही एकत्र पाहायला मिळणार आहेत का? परवा दिवशी ताई माझ्याकडे आल्या होत्या. आम्ही एकत्र जेवण करायचं ठरवलं होतं आणि मग स्वाभाविकच दसरा मेळाव्याच्या बाबतीत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की धनंजय तू यावेळेस दसरा मेळाव्याला यायला पाहिजे. त्यामुळं मी आता निर्णय करतो आहे की दसरा मेळाव्याला यावेळेस आपण, मी तसं 10-12 दसऱ्याचा तसा माझा संबंध आहे. मी माहूरगडावरती दसऱ्याच्या दिवशी कायम असायचं, म्हणजे मधल्या काळामध्ये. आणि गेली 10 वर्ष ताई इकडे शक्तिभक्तीगडावर सावरगावला दसरा मेळावा करायचा. त्यामुळं मी म्हणलं की हा सर्व दूर तुमचा अधिकार आहे, तुम्ही या ठिकाणी. ते म्हणले नाही, तुम्ही आलं पाहिजे आणि लोकभावना पण तीच आहे. त्यामुळं मी दसऱ्याच्या दिवशी या भक्तिशक्तीगडावरती सावरगावला जाणार आहे. दोघं बहीण भाऊ एकत्र आम्ही आहोतच. आता तुम्ही अख्ख्या लोकसभेत बघितलं नाही का आम्ही एकत्र? नाही, दसरा मेळाव्यात पहिल्यांदा दसरा मेळाव्याला. बरोबर आहे, ते एक वेगळं असेल. ते धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ दिलात. कृष्णाजी, थँक्यू. भविष्यात तुम्हाला आणखी खूप खूप शुभेच्छा. तुमचं आणि एबीपी माझाचे मनापासून आभार. पुन्हा महाराष्ट्राला तुमच्यासारखा कर्तृत्ववान कृषी मंत्री मिळो हीच अपेक्षा. थँक्यू. 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 एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.